को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखडे आहेत. सर, विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्यात. पक्षाचं संघटनात्मक काम कसं असणार आहे आणि शिवसेना किती मतदारसंघावर दावा करणार? कुठं, महाराष्ट्रात की जिल्ह्यामध्ये? नांदेड जिल्ह्यात. नांदेड जिल्ह्यामध्ये जवळजवळ आम्ही 5 विधानसभा मतदारसंघावर आम्ही दावा करू आणि शिवसेनेचं काम आमचं या 5ही विधानसभा क्षेत्रामध्ये चांगलं आहे आणि याच्या अगोदरसुद्धा हे 5 विधानसभा आम्ही जिंकलेले आहेत. काय त्याच्यामुळं आम्ही इथे दावा करू. प्रश्न असा आहे की आमची ताकद आहे आणि ज्या ठिकाणी ताकद आहे त्या ज्या पक्षाची ताकद आहे त्या पक्षाला ती जागा मिळावी हे आमची मागणीच राहणार आहे. कोणते 5 मतदारसंघ असणार? बाय कंधार लोहा आहे, नांदेड दक्षिण आहे, नांदेड उत्तर आहे, हदगाव आहे, आहेत ना जागा भरपूर आहेत. मुखेड आहे, मुखेडसुद्धा आहे. हे 5 विधानसभा क्षेत्र आम्ही याच्या अगोदर आम्ही जिंकलेले आहेत ना. 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस आम्ही जिंकलेले आहेत. त्याच्यामुळे ह्या जागा आम्ही मागू. तुम्ही कुठून इच्छुक आहेत? माझा प्रश्न असा आहे की सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जिथं ज्या ठिकाणी आदेश देतील त्या ठिकाणी विधानसभेची निवडणूक मी लढवेल. मग त्यांनी नांदेड जिल्ह्यामधली कुठलीही विधानसभा जरी सांगितली तर त्या ठिकाणी मी उभं टाकायला तयार आहोत. तुम्ही हदगाव मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. हदगावमध्ये आता महाविकास आघाडीचे काँग्रेसचे आमदार आहेत. त्याचबरोबर जे सूर्यकांतताईंनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. हदगावमध्ये तुम्हाला संधी मिळू शकते? हदगाव विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही जवळजवळ 3-4 वेळेस हदगाव विधानसभा ही जिंकलेली आहे आणि उद्या महाविकास आघाडीच्या या बैठकीमध्ये आणि जागा वाटपामध्ये आम्ही हदगाव विधानसभा मतदारसंघ हे शिवसेनेच्या वाट्याला मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि द्यायला पाहिजेत. वाटल्यास या मतदारसंघामध्ये सर्वे जनमानसामध्ये जर सर्वे जरी केला आणि सर्वे करून जरी ही जागा आम्हाला दिली तरी चालेल. याच्यासाठी सुद्धा आमची तयारी आहे. सूर्यकांतताई आल्या ठीक आहे, ज्या त्यांची इच्छा आहे तर पक्षानेची भूमिका जी जागा ज्या पक्षाला सुटेल त्या पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी उभा टाकेल. आम्ही सर्वजण मिळून त्याला निवडून आलो. आपण म्हणते सर्वे केला पाहिजे. आता काँग्रेसचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळकर यांचं काम समाधानकारक आहे असं वाटत नाही का? प्रश्न कोणाचं काम समाधानकारक आहे आणि कोणाचं काम असमाधानकारक आहे हा प्रश्न किंवा याची मला शहनिशा करण्याची काही आवश्यकता नाही किंवा मला त्याची काही म्हणजे परवानगी नाही. परंतु जे काही सर्वे करायला हरकत नाही ना, सर्वे करून घ्या. किंबहुना उद्या असं होणार नाही किंवा चुकीच्या उमेदवारामुळं सुद्धा आपली जागा आपल्या हातून गेली, थोड्या मताने गेली. त्यासाठी जर आपण जर सर्वे केला पक्षाने आणि सर्वे करून जर त्या ठिकाणी जर उमेदवार आपण जर दिले तर मला वाटतं नक्कीच महाराष्ट्र विधानसभेमध्ये महाविकास आघाडी 200च्या वर जागा जिंकल्याशिवाय राहणार नाही. सर, लोकसभेला तुम्हाला संधी होती पण तुम्ही लोकसभा टाळली, तेव्हा काही बोलणं झालंय का विधानसभेबाबत तुमच्यावर? मी लोकसभेची उमेदवारी टाळली. साहेबाला विनंती केली की मला लोकसभेची निवडणूक लढवायची नाही, मी विधानसभेची निवडणूक लढवणार आहे, मला विधानसभेसाठी आशीर्वाद द्या. त्याच वेळेस मी सांगून ठेवलेले साहेबाला. तेव्हा साहेब हो म्हणले उद्धव ठाकरे? हां, विशेष नाही. साहेब, आता हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी काँग्रेसचे आमदार प्रज्ञा सातव यांची काँग्रेसकडे तक्रार केली की त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही, पक्षविरोधी काम केले. तुम्ही त्या प्रचारात सक्रिय होता, काय वाटतं? ह्या सर्व गोष्टी कशा आहेत आहे निवडणूक झाल्याच्या नंतरच्या गोष्टी येत आहे. आता कसं आहे चर्चेला उधाण येते. माझ्या विरोधात सुद्धा तीच चर्चा, कोणाच्या विरोधात चर्चा नाही, पुन्हा चलत राहते. ह्या गोष्टी तक्रारी होत असतात, चलत राहते, चौकशा होत राहतात. ठाकरे शिवसेनेतून जयप्रकाश मुंदडे यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी जायला पाहिजेत नव्हतं पण त्यांनी गेले. का गेले हे मला माहीत नाही. काय आवश्यकता नव्हती. त्यांना काय विधानसभेची निवडणूक लढवायची नव्हती, त्यांना लोकसभेची निवडणूक लढवायची नव्हती, तर मग हे गेले कशासाठी हाच प्रश्न मोठा या ठिकाणी पडलेला आहे. वास्तविक पाहता त्यांनी जायलाच पाहिजेत नव्हतं. काय त्यांचं आता वय झालेलं आहे भरपूर. या शिवसेनेमध्ये जवळजवळ 4 वेळेस ते आमदार होते, 5 वर्षे राज्याचे सहकार मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. या सगळ्या गोष्टी त्यांना मिळाल्या होत्या. आणि ठीक आहे, आता काय ते म्हणजे वय नाही ना की असं जायचं वय नाही
किंवा जाऊन कुठेतरी निवडणूक लढवायला पाहिजे बाबा, अशातला काही प्रकार नाही, असं काहीच नाही. काय आता तिकडे गेले तरी घरीच बसणार. आता मग तिकडे जाऊन घरी बसण्यापेक्षा इथं जर राहून बसले असते तर काय बिघडलं असतेच. होत असते कमी जास्त करत राहते. त्यांनीही पक्षविरोधी काम केल्याचा आरोप झाला होता, मग त्यांच्या जाण्याने हा आरोप सिद्ध झाला म्हणायचा का? अशातला प्रकार नाही आहे. कसं असते, आता मला सांगायला जास्त आपल्याकडे वेळ नाही. काय बघा, यांनी काम केलं नाही, त्यांनी काम केलं नाही, त्यांनी काम केलं नाही, मग सीट आली कशी? हा याचा मोठा प्रश्न आहे ना. संशोधनाचा विषय येतो. कोणच जर काम केलं नाही तर मग सीट आली कशी? बरोबर आहे. हा सुद्धा संशोधनाचा प्रश्न आहे. चलत राहते, आरोप प्रत्यारोप होत असतात. पक्षामध्ये अशा काही घटना घडत असतात. आता तुम्ही हदगाव हिमायतनगर विधानसभेच्या तयारी लागला असं समजायचं? मी हदगाव हिमायतनगर विधानसभेच्या तयारीला बिलकुल लागलेलो आहो. म्हणजे काय, मी तयारच आहो. काय परंतु पक्षप्रमुख ज्या ठिकाणी सांगतील त्या ठिकाणी निवडणूक लढवेल. निश्चितच हे होते माजी खासदार सुभाष वानखडे. त्यांनी जे आहे ते विधानसभा लढवण्याचा निर्धार व्यक्त केलाय आणि उद्धव ठाकरे जो निर्णय देतील तो मला मान्य असेल. ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, नांदेड. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.